आणि तिथे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची आघाडी 25,000 मतांची गेली आहे. सो हा ट्रेंड जर कायम राहिला, म्हणजे आपल्याला माहिती नाही की विधानसभा मतदारसंघ कोणते कोणते आहेत ईव्हीएमच्या बाबतीतले, पण हा ट्रेंड कायम राहिला तर बारामतीचा निकाल नेमका काय असेल हे वेगळं सांगायला नको. छोटी कमेंट. बारामतीचा निकाल आधीच ठरलेला आहे. तिकडे सुप्रियाताई सुळे ह्याच निवडून येणार आहेत. त्याच्यामध्ये कुठेही कोणालाही दुमत असायचं कारण नाही. अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील माहिती आहे की बारामती सुप्रियाताई निवडून येणार. भाजपलाही माहिती आहे. उगाच त्यांनी अजितदादांचा बळी घेण्यासाठी तिकडे अजितदादांना ती तिकीट जबरदस्तीने भारतीय जनता पार्टीने दिली आहे. 25,000ची सुप्रिया सुळेंची आघाडी. अश्विन, पुढचे अपडेट्स काही? खरं रामटेकमधनं अपडेट येते. श्यामकुमार बर्वे, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 34,000 पुढे आहेत. तिकडे राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र श्यामकुमार बर्वे इकडे 34,000 पुढे गेलेत. तर धाराशिव मवियाचे ओमराजे 1,00,000 पुढे गेलेत. 1,04,000ची लीड आहे. तर वाराणसीमधनं पंतप्रधान मोदींची देखील लीड आपल्याला बघायला मिळते. आघाडी वाढते. लखनौमधनं राजनाथ सिंग देखील पुढे आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज उमेदवार पुढे जाताना बघायला मिळतात. नागपूरमध्ये नितीन गडकरी 41,000 पुढे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे 25,000 मतांनी आघाडीवर. धाराशिवची लीड ऑलमोस्ट 1,00,000+ लीड आहे. सो 1,00,000+ लीड ही थोडीशी विजयी लीडकडे झुकणारी लीड आपण लोकसभेच्या वेळेला तरी मानतो. त्यामुळे धाराशिवमध्ये महायुतीसाठी टेन्शनचं वातावरण आहे. अर्चना पाटील या प्रचंड मतांनी मागे आहेत आणि ओमराजे निंबाळकर जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी मोठी लीड घेतली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे 18,000 पुढे गेलेले आहेत. विनायक राऊत मागे पडलेले आहेत. चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याशी आता काँग्रेस चर्चा करणार आहे. खरं तर हे आकडे, इंडिया आघाडीचे आकडे, काँग्रेसचे आकडे आणि भाजपा आणि एनडीएचे आकडे, या दोनही मोठ्या युती आणि आघाड्यांमधले जे आकडे ते प्रचंड इंटरेस्टिंग आहेत. चंद्राबाबू नायडू आणि इतरांशी आता काँग्रेस चर्चा करेल. स्मृती इराणींच्या बाबतीत एक मोठी अपडेट. अमेठीमधनं स्मृती इराणी पिछाडीवर आहेत. याच अमेठीमधनं राहुल गांधींचा पराभव स्मृती इराणींनी केलेला होता. एकीकडे उत्तर प्रदेशामध्ये आकडे खालीवर होत असताना किंवा सरप्राइझिंग आकडे समोर येत असताना स्मृती इराणी पछाडीवर उत्तर प्रदेशातनं अमेठीमधनं ही एक मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल. 45,000 मतांनी स्मृती इराणी पिछाडीवर आहे. छोटीशी कमेंट आपण केशव उपाध्यायांची घेऊया त्याच्यावरती. केशवजी, देश पातळीवर देखील अनेक दिग्गज पिछाडीवर जाताना दिसले. सुरुवातीला सांगितलं निकालाबाबत खरोखर धक्कादायक निकाल आम्हाला स्वतःला आलेत आणि त्यामुळे स्मृती इराणी 45,000 तुम्ही दाखवताय, त्यामुळे हा खरोखर एक विचार करण्याचा प्रश्न आहे. पण आम्ही ह्याचं नक्कीच चिंतन करू. पण अजून त्याचा निकाल व्हायचा. नंबर 1, मला मगाशी कॉमेंट द्यायची होती की सकाळपासून गेले 4 तास निकाल सुरू झाल्यापासून आपण 4 तास सातत्याने 2 ठिकाणी भारतीय जनता पार्टी मागे आपण दाखवत होतो. एक सोलापूरची जागा त्याच्यामध्ये होती, ती जिथे सातत्याने मागे सांगितलं, पण तिथे आता सोलापूरमध्ये आम्ही पुढे जातोय. म्हणून मी असं म्हणाल होतो की, आणि तिथे 18-19 पाठीमागे मी पडलेलो होतो. त्यामुळे सोलापूर असेल, अजून एका ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिथे भारतीय जनता पार्टी सातत्याने मागे होती ती आता पुढे गेली आहे. त्यामुळे हे सुद्धा महत्वाचे बदल आहेत. म्हणून म्हणलं की आत्ता काही करायला नको, अजून एक तासभर जाऊ दे. ठीक. रायबरेलीमधनं एक मोठी अपडेट. रायबरेलीमधनं राहुल गांधींची लीड ही 1,00,000पेक्षा पुढे गेलेली आहे. परंपरागत मतदारसंघ आहे. संभाजीनगरमधलं अश्विन संदीपान घुमरे पुन्हा एकदा पुढे जात आहेत. 15,000चं त्यांचं लीड आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील हे दोघंही जण पिछाडीवरती आहेत. संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार संदीपान घुमरे यांनी आपली लीड आता कायम ठेवलेली आहे. पण अजूनही टेन्शन महायुतीला अमरावतीचं आहे, विदर्भातलं आहे. विदर्भातल्या जागांबद्दल सुद्धा आपण आपल्या एक्सपर्ट पॅनलची कमेंट घेणार आहोत. नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा सध्या पुढे आहेत. महाविकास आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार, हिंगोलीमध्ये सिटिंग खासदारांना जागा देण्यात आलेली नव्हती, सीट देण्यात आलेली नव्हती. अचानक उमेदवारी बदलली गेली आणि आता नागेश पाटील आष्टीकर हे पुढे आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेची लीड जवळपास 85,000. एक छोटी कमेंट आपण राजू वाघमारेंची घेऊया. राजू वाघमारेजी, कल्याण आणि ठाण्यामध्ये तुम्ही बाजी मारताना दिसताय, पुढे जाताना दिसताय, पण नाशिकची जागा असेल किंवा हिंगोलीत जसं आता ज्ञानदा म्हणाली तिकडे कुठेतरी फटका बसतोय तुम्हाला? नाशिकच्या जागेचं मला वाटतं कदाचित उमेदवारी आमची लेट डिक्लेअर झाली आणि शांतिगिरी महाराज यांचा थोडाफार फटका बसण्याचे चान्सेस दिसतात. पण त्याच्यानंतरचं जे प्रचार आणि काम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि नाशिकमध्ये जो आम्ही पूर्णपणे ज्या पद्धतीने खालच्या जोडण्या केल्या त्याच्यामुळे मला वाटतं नाशिकची सीट आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू. फरक मताधिक्याचा जो फरक असेल तो कमी असेल पण अजूनही तुम्हाला विश्वास? हो, नक्कीच जिंकणार. बरं, पुन्हा एकदा अपडेट येते, आपण ती अपडेट घेऊया. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे लीड वाढते. 85,000 श्रीकांत शिंदे पुढे जात आहेत.
तर सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या कार्यालयाबाहेर काहीशी गोंधळाची स्थिती बघायला मिळते. नाही, नेमकं काय घडते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पोलीस आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली आहे, कारण सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांनी खूप आधीपासूनच सेलिब्रेशन सुरू केलंय. त्यांचे बंधू प्रतीक पाटील आपल्याला दिसतात. विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस आलेले आहेत, गुलाल उधळला जातोय. विजयी आघाडीच्या दिशेनं किंवा लीडच्या दिशेनं विशाल पाटील जात असल्याची चर्चा आहे, पण पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात काहीशी सांगलीमध्ये बाचाबाची झाली. तर 10व्या फेरी अखेर वसंतराव चव्हाण यांची काय स्थिती? 20,000 वसंतराव चव्हाण हे पुढे आहेत नांदेडमधनं, म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर हे पिछाडीवरती आहेत. सिटिंग खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर, आणि प्रताप पाटील चिखलीकरांना नांदेडमध्ये सध्या तरी एक मोठा धक्का बसतोय. 20,000 लीड आहे वसंत चव्हाणकडे, म्हणजे काँग्रेसला ही सीट सध्या प्लसमध्ये असल्याचं चित्र आहे. आणखी महत्वाची अपडेट नांदेडमधनं आहे, त्याच्या पाठोपाठ धाराशिवमधनं सुद्धा ओमराजे निंबाळकरांची जी लीड आहे ती 1 लाखांच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे या जागेबद्दलचं टेन्शन वाढलंय. महायुतीच्या गोटामध्ये अर्चना पाटील यांनी भाजपमधनं राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता, त्यामुळे इथल्या जागेबद्दल थोडीशी साशंकता पहिल्यापासून होती. एका बाजूची जी दृश्य आहेत ती आहेत सांगलीमधली विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेरची. विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची झाली. सकाळपासूनच सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. नवनीत राणांची काय स्थिती? नवनीत राणा या पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेल्या आहेत. तर भिवंडीमध्ये महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे हे 15,000 मतांनी आघाडीवर आहे. अश्विन, खरं त्यामुळे आघाडी ठिकठिकाणी वाढताना दिसते त्यांना. आणि मगाशी त्यांना तू नांदेडचा उल्लेख केलास. हो. नांदेडमध्ये आत्ताच्या घडीची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारची आघाडी काँग्रेस उमेदवार घेतोय. त्याच्यामुळे हेही बघावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये काय निकाल लागतोय. तिकडे भिवंडीमध्ये देखील सुरेश म्हात्रेंनी आघाडी घेतली आहे. तर नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण 20,000 लीड आहे. 10व्या फेरी अखेर 20,000 लीड. एक छोटी कमेंट आपल्याला पुढचे अपडेट घ्यायचे. नांदेडमध्ये चिखलीकर 1,000 पुढे गेले. त्यामुळे जरी तुम्ही आता केशव दाखवत असला उपाध्यायांनी आपल्याला एक छोटी अपडेट दिलेली आहे की